आंदोलनाचा विषय होता की जे नीटचा पेपर होता जो 48 घंट्या पहिले नाही तर 10 दिवसा पहिले हा जो मोठे गावकर सर आहे जो महाराष्ट्रभर पूर्ण याच्या क्लासेस आहेत आणि मोठ्या मोठ्या फीस घेऊन 80-80 हजार रुपये स्टुडंटकडून घेऊन हे असे काही डॉक्टर बनत असतील कॉप्या करून तर सर्वसामान्य लोकांचा काय इलाज होणार आहे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे, प्रशासनाचा याच्यात हात आहे तो विषय नाही आहे कारण की पेपर प्रशासनच काढते आणि विषय असा आहे की याच्यावर कठोर कारवाई होण्यात यावीत आणि असे जे हरामखोर आहेत जे विद्यार्थ्यांसोबत खिळवाड करतात 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि यांना काय 5-10 लाख लोकांना दिले असतील ते पेपर, पण बाकीचे जे विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। अशा हरामखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या क्लासेसचे अजून कोणते क्लासेस याच्यात कधी इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। आम्ही असंच गृहमंत्र्याला लेटर देणार आहे की जे क्लासेस याच्यात जुळलेले असतील ह्या स्कॅममध्ये यांच्यावर कारवाई होण्यात यावी। आज तुम्ही काय केलं निषेध? आम्ही आज मातेगावकर तर गेला अंदर आहे, इथं कोणी आहे नाही, सर्व पळून गेलेले आहे, स्टाफ बी पळून गेलेला आहे। कसा जसा गुरु तसे चेले असतील म्हणून चेले सारे पळाले, नाहीतर आज या चेल्यांच्या तोंडावर आम्ही शेण फेकलं असतं म्हणून या बोर्डावर आम्ही शेण फेकलं आणि शेण फेकून आम्ही याचा निषेध केला, जाहीर निषेध केला।